नीमा मुखेड आयोजित वैद्यकीय चर्चासत्र आणि सत्कार समारंभ अशा दुहेरी कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। या सुंदर अशा कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व उपस्थितांचे तिन्ही संघटनांकडून आणि आम्हा मुखेडवासियांकडून मनस्वी स्वागत। थोडक्यात मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगते। आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे, आजचा कार्यक्रम 2 सत्रात होणार आहे। पहिले सत्र राहील वैद्यकीय चर्चासत्र आणि पहिल्या सत्रासाठी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून नांदेडचे सुप्रसिद्ध असे दंतरोग तज्ञ डॉक्टर दिनेश चव्हाण सर आपल्याला मार्गदर्शन करतील। त्यांचा विषय राहील दंत समस्या व त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धती। दुसऱ्या सत्रामध्ये सत्कार समारंभ होईल। केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC च्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन केल्यामुळे वेदांत उच्चेकर याचा इथे भव्य असा सत्कार समारंभ होईल। त्यासाठी नांदेडहून उपजिल्हाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ सर आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर दिलीप पुंडे सर आपल्याला इथे लाभलेले आहेत। जास्त विलंब न करता आज या दुहेरी कार्यक्रमाची सुरुवात आपण अवघ्या 2 मिनिटात इथे करणार आहोत। पहिलं आहे वैद्यकीय चर्चासत्र। या चर्चासत्रासाठी मी मान्यवरांना मंचावर उपस्थित होण्यासाठी पाचारण करते। त्यासाठी आपल्याला सायंटिफिक सेशन जे CME असतं आपलं, त्याच्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले नांदेडचे सुप्रसिद्ध असे दंतरोग चिकित्सक दंतरोग तज्ञ डॉक्टर दिनेश चव्हाण सर यांना मी मंचावर येण्याची विनंती करते। डॉक्टर दिनेश चव्हाण सर। बऱ्याच कालावधीनंतर डेंटिस्टचे CME सेशन इथे ऑर्गनाइज केलेले आहे। तर त्यासाठी मुखेड वैद्यकीय संस्थेतील जे डेंटिस्ट सदस्य आहेत सिनियर्स मंचावर येण्याची त्यांना मी विनंती करते। डॉक्टर सतीश बच्चेवार सर, मुखेडमधील पहिले दंतरोग चिकित्सक। त्यानंतर डॉक्टर अविनाश पाळेकर सर यांना पण मी मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करण्याची विनंती करते। आपल्या भारतीय संस्कृतीनुसार कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन याने करत असतो आणि आपण वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे आपले आराध्य आणि आद्य दैवत असलेले धन्वंतरी ह्या देवतेचे पूजन करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहात। त्यासाठी मंचावरील मान्यवर यांना मी धन्वंतरी पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी समोर येण्यास विनंती करते। आपल्या पहिल्या सत्राचे उद्घाटन, आपल्या पहिल्या सत्राची सुरुवात धन्वंतरी पूजन आणि दीप प्रज्वलनाने आपण इथे करत आहोत। यासाठी मी डॉक्टर सचिन खल्लाळ सर, डॉक्टर दिलीप पुंडे सर तसेच वैद्यकीय संस्था IMA आणि नीमा या तिन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना समोर येण्याची विनंती करते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। सुंदर अशा संध्याकाळी आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये आपल्या सायंटिफिक सेशनची इथे सुरुवात होत आहे। डॉक्टर दिनेश चव्हाण सर, डॉक्टर दिलीप पुंडे सर, डॉक्टर सतीश बच्चेवार सर, डॉक्टर खल्लाळ सर, डॉक्टर चांडोळकर सर, डॉक्टर मस्कले सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीप प्रज्वलन आत्ताच पार पडत आहे।
हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। सुंदर अशा संध्याकाळी आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये आपल्या सायंटिफिक सेशनची इथे सुरुवात होत आहे। डॉक्टर दिनेश चव्हाण सर, डॉक्टर दिलीप पुंडे सर, डॉक्टर सतीश बच्चेवार, मंचावरील मान्यवर आपले स्थान ग्रहण करायचे आहे। डॉक्टर दिनेश चव्हाण सर, डॉक्टर सतीश बच्चेवार सर आणि डॉक्टर अविनाश पाळेकर सर। यानंतर मान्यवरांचे स्वागत होईल। आपल्याला सीएमई साठी लाभलेले वक्ते मेन स्पीकर जे आहेत ते डॉक्टर दिनेश चव्हाण सर यांचं स्वागत करण्यासाठी मी निमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर अमित मस्कल्ले सर यांना विनंती करते की त्यांनी दिनेश चव्हाण सरांचा स्वागत करावं। टाळ्यांच्या गजरामध्ये चव्हाण सरांचं आपण मुखेडवासी स्वागत करत आहोत। यानंतर मुखेडमधील पहिले दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश बच्चेवार सर यांचे स्वागत करण्यासाठी निमाचे नवनिर्वाचित सचिव डॉक्टर शिवसाम वडेर सरांना मी विनंती करते। डॉक्टर अविनाश पाळेकर सर, प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ मुखेड यांचा स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर पत्की सरांना विनंती करते। स्वागत समारोहानंतर आपले वैद्यकीय चर्चासत्र सुरू होईल। यासाठी डॉक्टर दिनेश चव्हाण सर हे प्रमुख स्पीकर आहेत। त्यानंतर कार्यक्रमाचे चेअरपर्सन म्हणून डॉक्टर सतीश बच्चेवार सरांनी आपले स्थान ग्रहण करायचे आहे आणि को चेअरपर्सन म्हणून डॉक्टर अविनाश पाळेकर सर आपले स्थान ग्रहण करतील। यानंतर वक्त्यांचा परिचय होईल। आजचे स्पीकर डॉक्टर दिनेश चव्हाण सर यांचा परिचय करण्यासाठी डॉक्टर संदीप ढगे सरांना मी मंचावर पाचारण करते। Good evening everyone. Today's our speaker Dr. Dinesh Chauhan sir is owner at Chauhan Dental Hospital, Nanded and Implant Center, Nanded. His educational qualification, he is certified and completed training in zygoma and zygoma implant placement under world renowned Dr. Gunas Selam Rajan sir in 2019. Certified and trained in all-on-4 implant placement under Dr. Robert Shoren in 2015. He is certified and trained in aesthetic implantology under Dr. Urban in 2018. He is also certified and trained in aesthetic implantology. Certified and trained Grayscale Dental Photography School
for dental documentation in 2017. He completed his MDS in prosthodontics and implantology in year 2011 from D.Y. Patil College, Pune. He completed his BDS from CSMS Dental College, Aurangabad. His clinical experience, he has done placed more than 1,000 implants in last 8 years, including all on 4 implant cases, full mouth case, implant supported restorations, overdentures, implant placements using direct and indirect sinus lift. Also with this, he has done more than 4,000 crown and bridge cases, more than 500 denture cases, more than 20 cases of laminates and veneers, more than 250 cases of smile design. His academic experience is he published article in International Journal, International Organization of Scientific Research on the topic of immediate implant placement into fresh extraction socket under 3 years follow-up. Published article of International Journal on the topic of full mouth rehabilitation, case report utilizing fixed and removable. He has experience of 2 years senior lecturership at Saraswati Dhanvantari Dental College. He has experience of 1 year as a reader at Nanded Rural Dental College, 1 year experience of dental surgeon at Nanded Dental College. He also worked for IDA. He is member of IDA since 2011 and also a member of IDA body since 2012. He was treasurer at Nanded IDA in 2015 and 16 and also secretary in 2016 and 17. Sir also got recent Center of Excellence Award in USA, Florida in 2023. Thank you. थँक्यू डॉक्टर ढगे सर. यानंतर आपल्याला चर्चासत्राला सुरुवात करायची आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. खरं तर आजच्या कार्यक्रमाला मुख्य स्पीकर म्हणून बोलवलं हीच डेंटिस्ट्रीची मी सन्मान समजतो. मंचासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातले नामवंत डॉक्टर्स, माझ्या डेंटल क्षेत्रातले नामवंत डॉक्टर्स आणि मुखेडचे सर्व या वैद्यकीय क्षेत्रातले अधिकारी आणि पदाधिकारी, आज आपण डेंटल क्षेत्राला वाव दिला हीच आमच्या डेंटल क्षेत्राची खरी उन्नती झाली असं आम्ही समजू. काय जनरली आपल्या देशामध्ये डेंटिस्ट म्हटलं की दाताचा डॉक्टर, आणि दाताचा डॉक्टर करतो काय तर दात काढतो आणि दात बसवतो. ह्याच्या व्यतिरिक्त कोणालाही याबद्दल माहिती नाही. पण जर तुम्ही बघितलं की दातांच्या डॉक्टरांची बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा खूप संकुचित आहे आणि फार छोटा आहे. आपण जर पाश्चात्य देशात बघितलं तर सर्वात जास्त आज म्हणजे महत्त्वाची ब्रँच जर समजली गेली आहे ती म्हणजे डेंटिस्ट्री. जेव्हा एखादा डेंटिस्ट तिथे बसलेला असतो त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जसं आपल्याकडे एखादा कार्डियक सर्जन बसलेला आहे, न्यूरोफिजिशियन बसलेला आहे, न्यूरोसर्जन बसलेला आहे, त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तसा पाश्चात्य देशात आहे. हे का बरं झालंय आणि कशामुळे झालंय? याला 2 कारणं आहेत. एक, पहिलेपासून समाजाने किंवा आपल्या शाळेमध्ये असो किंवा आपण वैद्यकीय क्षेत्रातले काम करणारे लोक असो, दाताकडे किती गांभीर्याने तुम्ही पेशंटला सांगितलंय? कधीच नाही. आणि ते आपण सांगण्याचा कधी कष्टही घेतलं नाही. का? कारण त्याबद्दलचीच माहिती लोकांपर्यंत अपुरी आहे. मग ह्यामध्ये दोष
आमच्या डेंटल फॅकल्टीचा असू शकतो किंवा आपण समजून घेण्याचाही असू शकतो. पण मी आज इथे याच्यासाठी आलो आहे की आमची डेंटल ब्रँच जी इतकी अवगत झाली आहे आणि इतकी पुढे गेली आहे की तुम्ही त्या क्षेत्राचा विचार करण्याच्या बाहेर आहे. मी हे आज मराठीतूनच बोलायचं का ठरवलं की कसं आहे की मनातली जे मनोगत आहे हे व्यक्त करण्यासाठी भाषा हे मला वाटतं माध्यम आहे. आणि जर मन जुळायचे असतील तर आपल्या भाषेमध्ये बोललं तर जरा आपले मन जुळल्यासारखं वाटतं आणि कळल्यासारखं वाटतं. नाहीतर काय होतं, एखादी उपमा सांगायची झाली तर की जर मी काही गोष्टी माझ्या लँग्वेजमध्ये जर सांगितल्या, म्हणजे डेंटल सायंटिफिक भाषेत जर बोलायला गेलो तर त्याचे अर्थ वेगळे निघतील आणि समजही दुसरा होईल. उदाहरण सांगायचं झालं तर समजा आपण मी मागे एकदा माझ्या मित्राला बोललो की आपण काही गोष्टी आपल्या मराठी भाषेत बोलायला पाहिजे. तो म्हणला असं काही नाही, आपण इंग्लिशमध्ये बोललं तरी लोकांना समजतं. मग मी त्याला म्हटलं की मला एक सांग की आपल्याला एक वाक्य आहे, त्याला तू मला जर इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून सांग. तो म्हणला कोणतं? मग म्हटलं सुख नेहमी आपल्या सोबत असतं, दुःख येत जात असतं. तर तो एकदम रिॲक्ट केला, म्हणला वाईफ इज ऑलवेज स्टे विथ अस, गर्लफ्रेंड इज कम्स अँड गोज. तर हे असं काही नको व्हायला म्हणून मी हे सगळा अनुवाद मराठीत करायचा विचार केला आणि आजच्या सत्राची सुरुवात करतो. मी नांदेडला ज्यावेळेस डेंटल प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस मी प्रोस्थोडॉन्टिस्ट म्हणून मी जेव्हा नांदेडमध्ये आलो तर सगळ्यात मोठा पहिला प्रश्न होता सगळ्यांचा की प्रोस्थोडॉन्टिस्ट काय असतो. जनरली तुम्ही सगळे लोक म्हणजे ह्या IMA फॅकल्टीचा असो, निमा फॅकल्टीचा असो की इमा फॅकल्टीचा असो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा तुम्ही सगळ्यांना ज्ञात केलंय, म्हणजे समाजालाही ज्ञात केलंय की तुमचा साधा पेशंट आहे, त्याचं पोट जरी दुखत असेल तर तो सांगतो की सर्जनकडे जायचंय. त्याचा डोळ्याचा त्रास असेल तर तो बरोबर हुडकून काढतो की डोळ्याच्या डॉक्टरांकडे जायचंय. कान दुखत आहे, कानाच्या डॉक्टरकडे जातो म्हणतो. आज त्याही पलीकडे गेलाय. थोडासा जरी हृदयाचा त्रास झाला तर तो फिजिशियनकडे येत नाही, तो कार्डिओलॉजिस्टकडे जातो. बरोबर, तो न्यूरोसर्जनकडे जातो, न्यूरोफिजिशियनकडे जातो. पण ह्या ब्रँचेस कोणी सांगितल्या, कोणी समजून सांगितल्या? ह्याला आम्हाला तुमची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर्स ह्या गोष्टी लोकांना सांगणार नाही तोपर्यंत हे आमची ब्रँच काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. आमच्या 7 ब्रँचेस आहेत, त्यातील 5 ब्रँचेस ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात. जसं मी जे प्रोस्थोडॉन्टिस्ट आहे म्हणजे काय, दंतरोपण तज्ज्ञ, म्हणजे फक्त दात बसवणारा तज्ज्ञ नाहीये. दाताच्या रिलेटेड, तोंडाच्या रिलेटेड आर्टिफिशियल व्हॉटएव्हर ते मी बसवणारा तज्ज्ञ आहे. मग ते दात असू देत, तुमचा गाल असू देत, तुमचा डोळा असू देत, तुमचं कान असू देत, हे आर्टिफिशियल सगळं काही आम्ही डिझाईन करतो आणि मग बसवतात. मग हे कोणत्या पेशंट्सला लागतं? कॅन्सर पेशंट्स आहेत, ज्यांच्या ॲक्सिडेंट्समध्ये डोळे गेलेले आहेत, कम्प्लीट इन्युक्लिएशन झालाय, आय कम्प्लीट बॉल काढलाय, अशा पेशंटला तुम्ही काय देता? आर्टिफिशियल आईज देऊ शकतो आपण. आज आपण इम्प्लांट्स करून ते आईज टाकू शकतो. ह्याला कोणाची मदत लागते? तर प्रोस्थोडॉन्टिस्टची गरज लागते. तशी दुसरी ब्रँच आमची पेरिओडॉन्टिस्ट. जशी माझी मिसेस जी आहे ती पेरिओडॉन्टिस्ट, ती फक्त हिरड्याची तज्ज्ञ आहे. म्हणजे तुमचे जसे प्लास्टिक सर्जन आहेत तर त्या पद्धतीने आमच्या ब्रँचमधले ते प्लास्टिक सर्जन आहेत. कुठल्याही टिश्यूला हँडल करायचे तोंडातल्या तर ते त्यांचं काम आहे. तिसरे म्हणजे काय की आपण आता सगळेजण अवगत झालंय की रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे काय, दाताच्या नसाची ट्रीटमेंट. म्हणजे दातामध्ये फक्त नस आहे आणि त्याची काढायची आणि ती टाकायची, एवढं सगळ्यांना माहिती झालंय. पण त्या नसांचे काय प्रॉब्लेम आहेत, ते कितपत अवघड आहेत, त्यासाठी इंडोडेंटिस्ट ही ब्रांच डेव्हलप झालेली आहे. मायक्रोस्कोपिक डेंटिस्ट्री इतकी जास्त आता प्रचंड अवगत झाली आहे की तुमचा प्रत्येक दात वाचवता येतो, प्रत्येक दात वाचवता येतो. त्याला गरज नाही की काढावं लागतं, पण ते त्याला योग्य वेळेत तुम्ही येणं गरजेचं आहे. तर आपली दुसरी ब्रांच आहे पीडियाट्रिक डेंटिस्ट्री, म्हणजे जी लहान मुलांची डेंटिस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ते लहान मुलांना 12 वर्षापर्यंतच्या लहान मुलांना ते ट्रीट करतात. आणि शेवटची ब्रांच म्हणजे ओरल सर्जरी, जी अतिशय महत्त्वाची आहे. पेशंट जनरली आमचा मिस कुठे होतो, ओरल सर्जरी आणि प्रोस्थोडॉन्टिस्टचा. पेशंटला अल्सर झालेत,
पेशंटचं इन्फेक्शन आहे, इयर पेन होतो जनरली, तो जातो ENT कडे. इव्हन त्याची बायोप्सी जरी घ्यायची असेल तर ओरल सर्जन हे मेन ब्रांच असतो, त्याच्याकडून ती ओरल सर्जरी ब्रांचने ती बायोप्सी घेतली पाहिजे. आणि डेंटल पॅथॉलॉजिस्ट हा वेगळी ब्रांच आहे, तो डिटेक्ट करतो की ओरल कॅन्सर्स कोणत्या प्रकारचे आहेत. पण ह्याकडे आपला अजूनही समाजाचा किंवा आपल्या वैद्यकीय क्षेत्राचा बघण्याचा दृष्टिकोन झाला नाही. त्यामुळं ह्या ब्रांचेस एवढ्या प्रगत झाल्या नाहीत असं आपल्याला वाटतं. पण ह्या ऑलरेडी सगळ्या ब्रांचेस पाश्चात्य देशात म्हणा किंवा आपल्या मेट्रो सिटीमध्ये डेव्हलप झाल्यात. आणि आता हळूहळू आपल्यासारख्या शहरात म्हणजे नांदेडमध्ये ही ब्रांच डेव्हलप होतीये. मागे कित्येक वर्षापासून बच्चेवार सर असतील, पाळेकर सर असतील, आता रिसेंटली माधव आलाय, श्रीरामे आहेत, ह्यांनी मुखेडमध्ये प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने वर आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि डेंटलबद्दल भरपूर इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचते. पण अजूनही खूप गरजेचं आहे आपल्याला त्याबद्दल माहिती द्यायची आहे. म्हणून मी आज फक्त ॲडव्हान्स इन डेंटिस्ट्रीबद्दल सांगायला आलो. जनरल डेंटिस्ट्रीबद्दल सांगण्यासाठी आमचे लोक ऑलरेडी तुमच्याकडे आहेत, त्यांच्याकडे तुमच्या समस्या ऑलरेडी सॉल्व्ह होऊ शकतात. पण ज्या ॲडव्हान्स प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी ह्या ब्रांचेस डेव्हलप झालेल्या आहेत. त्या तुम्ही जोपर्यंत जाणणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे निदान करता येणार नाहीत. नाही तर जनरली काय इथं बसलेल्या मला तरी वाटते की 70 ते 80% लोकांमध्ये काही ना काही डेंटल प्रॉब्लेम असतो. पण काय की चल एक दात गेलाय ना, काय त्या एका दाताचं, दुसऱ्या दाताने खाऊ, 32 तर आहेत. ही जी मानसिकता आहे त्या मानसिकतेमुळे डेंटल प्रॉब्लेम वरचीवर वाढत आहेत. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सुपर स्पेशालिस्ट सगळे अवेलेबल आहेत. त्यातला एक सुपर स्पेशालिटी म्हणजे मी जेव्हा डेंटिस्ट्री चालू केली, माझं डेंटल ॲडमिशन हे औरंगाबाद डेंटल कॉलेजला झालं. मी तिथून पासआउट झालो. त्यावेळेस माझी स्वतःची डेंटल ट्रीटमेंट जी झाली आणि मी काही दिवसासाठी मुंबईला गेलो, तेव्हा मला हे लक्षात आलं की जी मी ट्रीटमेंट केली ती खूप जास्त जुन्या पद्धतीने होती. जी मुंबईमध्ये अवगत आहे ती आपल्या तिकडे का नाही. मग त्या शोधामध्ये मी ही ब्रांच घेतली आणि DY पुण्याला माझी पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये अत्याधुनिक जितकं काही शिकता येईल शिकलो. आणि पुण्यामध्ये इथे टॉपमोस्ट डेंटिस्ट आहेत फरांदे डेंटल हॉस्पिटल, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती अवगत करून घेतली. आणि तिथून मी सुरुवात केली माझ्या कामाची. मग मी हेच डिसाईड केलं की इथं थांबणं आपल्याला थांबून चालणार नाही, आपल्याला खूप काही शिकायचं आहे. मी वेगवेगळ्या देशात त्या स्क्रीनवर बघितलं आपण तर फर्स्ट जे आहेत हे सगळे माझे मेंटर आहेत. ह्या लोकांनी मला इथपर्यंत आणलं, हे लोकांनी मला शिकवलं. त्याच्यामध्ये पोर्तुगलमधील पॉलो मालो ह्यांचे जगामध्ये प्रत्येक देशामध्ये फक्त भारत सोडला तर प्रत्येक ठिकाणी ह्यांचे 7 स्टार डेंटल हॉस्पिटल्स आहेत. ते फर्स्ट नंबरला आहेत. सेकंड नंबरचे जे आहेत ईस्टवन अर्बान, ह्यांनी मला ऑल अँड 4 म्हणजे 4 इम्प्लांटवर आपले पूर्ण जबडा कसं काय बदलता येईल ह्यांची टेक्निक शिकवली. डॉक्टर गुणशीलन सर हे चेन्नईला असतात. ह्यांचं हॉस्पिटल आपलं SOSI जेवढं हॉस्पिटल आहे तेवढं हॉस्पिटल फक्त डेंटलचं आहे. इथं म्हणजे मॅजिक असं त्यांचं वर्क आहे. त्यानंतर मला USA मध्ये आता फ्लोरिडाला जे अवॉर्ड मिळाला तो अवॉर्ड हा माझ्या केसेस म्हणजे आपण जो दिलेला सक्सेस रेट आहे पण 98.9% जो मागच्या 11 वर्षामध्ये मी केलेला आहे त्या मोबदल्यामध्ये मिळालेला आहे. मग हे शक्य हे सगळं तुमच्यासारख्या सगळ्या लोकांमुळे झालंय. तर आपल्याला ही ब्रँच वाढवायची आहे, ही डेंटिस्ट्री प्रगत करायची आहे. मग त्यासाठी आपल्याला खरंच खूप काही इक्विपमेंटची गरज असते. इनिशियली जर तुम्ही बघितलं असेल तर डेंटिस्टकडे जेव्हा गेलात तेव्हा तो एक्सरे घ्यायचा, डेव्हलपरमध्ये टाकायचा, डेव्हलप करायचा आणि पाहायचा. त्याच्यामध्ये डायग्नोसिस हे व्यवस्थित व्हायचे नाही, अर्धे डायग्नोसिस हे सुटून जायचे. मग डिजिटल डेंटिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यात पहिले डेंटल एक्सरे आणला, त्याला RVG म्हणतात. आता ऑलमोस्ट मला वाटते सगळ्या पाळेकर सर मुखेडच्या सगळ्या डॉक्टरांकडे RVG अवेलेबल आहे. आणि प्रत्येक जण ह्या RVGवर तुमच्या मायक्रो दातामधल्या ज्या इन्फेक्शन्स आहेत ते बघू शकतात.
पण त्या पुढे आपल्याला जाण्याची गरज होती. म्हणून मी 2016 OPG म्हणजे ओरोपॅन्टोमोग्राफ हा घेतला स्वतःसाठी आणि हॉस्पिटलमध्ये तो बसवला. त्याच्या मागचे कारण काय, की मला एका दातासाठी एक एक्सरे घ्यावा लागतो, तर असे आपले 28 दात आहेत, त्याच्यामध्ये 2 किंवा 3 कव्हर होतात ॲट ए टाइम. म्हणजे मला प्रत्येक वेळेस इतके वेळेस एक्सपोज करावं लागेल पेशंटला, माझा टाइम कन्झ्युम होतो, माझ्या बारीक गोष्टी बघणं राहून जातात, जो की अपायकली म्हणजे बोनशी रिलेटेड काही इन्फेक्शन्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मग त्यासाठी आम्ही ओरोपॅन्टोमोग्राफ हा विकत घेतला आणि त्या ओरोपॅन्टोमोग्राफवर ह्या गोष्टी आम्ही शोधायला लागलो. म्हणजे ही त्यावेळेसची खूप मोठी गोष्ट होती की स्वतःच्या क्लिनिकमध्ये ओरोपॅन्टोमोग्राफ घेणं. आता ह्या ओरोपॅन्टोमोग्राफमध्ये आपल्याला जर बघितलं तर प्रत्येक गोष्ट डिटेक्ट करता येतो. म्हणजे सायनसेस असतील, मॅन्डिबल फ्रॅक्चर असेल, इवन तुमच्या टीथमध्ये इन्फेक्शन असतील, तुमचा टीथ कोणता इम्पॅक्टेड आहे, हे सगळं आपल्याला पाहण्यासाठी ह्या गोष्टी आम्ही घेतल्या. आता मी मुखेडला मागच्या महिन्यात मला वाटतं मी इन्सिस्ट करतोय ह्या सगळ्यांना की तो OPG मशीन आपल्या तालुका लेवलवर आले पाहिजे. कारण ज्या काही बारीक मायन्यूट गोष्टी आहेत त्या आपण मिस करतो. जसं जसं तुम्ही तुमची इक्विपमेंट वाढवत जाता तसं तसं तुमचे डायग्नोसिस हे परफेक्ट होत जातात. अदरवाईज तुमचे डायग्नोसिस हे मिस होत जातात आणि पेशंटला त्याच्यासाठी सफर करावं लागतं. त्यानंतर पुढे जाऊन आज म्हणजे मी मागच्या महिन्यामध्ये जर्मनीला गेलो होतो. तिथे आम्ही CBCT म्हणजे कोन बिन कोन सिटी, जसं तुम्ही मेडिकल फील्डमध्ये CT स्कॅन घेता, प्रत्येक पेशंटला जेव्हा तुमचं डायग्नोसिस कुठेतरी अडतं त्यावेळेस तुम्ही CT स्कॅन हे सांगता, त्या पद्धतीने आमच्या फील्डमध्ये आता हे कोन बिन कोन सिटी आलं आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक अँगल म्हणजे 3D डायग्नोसिस करता येतं. आणि दिस इज कम्प्लिटली AI फीचर. हा कम्प्लिटली AI फीचर आहे. जसा मी त्याच्यावर वर्क करत जाईल तसा तो माझ्यासोबत डेव्हलप होत जाईल. प्रत्येक गोष्ट तुमची नर्व असू देत, प्रत्येक दात असू देत, दातामधली प्रत्येक नर्व असू देत, दाताच्या रिलेटेड जितके काही बोन्स आहेत, सॉफ्ट टिश्यूज आहेत, हार्ट टिश्यूज आहेत, ह्याच्यामधल्या मायन्यूट गोष्टी ह्या 3D लेवलवर जाऊन चेक करू शकतो, पाहू शकतो आणि त्याचं निदान करू शकतो. ह्यात फायदा असा की पेशंट आल्यानंतर त्याचा डायग्नोसिस विदिन अ मिनिट हे आपल्याला डायग्नोसिस होतात. मग हे डायग्नोसिस करण्यासाठी ह्या इक्विपमेंटची गरज आहे आणि ह्या इक्विपमेंट जितके वाढत जातात तशी डेंटल ट्रीटमेंट ही कॉस्टली होत जाते. ऑलरेडी डेंटल ट्रीटमेंट ही कॉस्टली का आहे, कारण हे इक्विपमेंट हे पाश्चात्य देशातले आहेत, हे जे मटेरियल्स वापरतात हे सगळे काही पाश्चात्य देशातले आहेत. त्यामुळे डेंटल ट्रीटमेंट खरंच तुम्हाला वाटते की ती महाग आहे, पण ती महाग नाही आहे. पाश्चात्य देशात तुम्ही जर विचार केला तर ही 5 पट महाग आहे. सचिन सर, तुम्हाला कोणाची अपॉइंटमेंट मिळेल, पण डेंटिस्टची अपॉइंटमेंट मिळणं अशक्य आहे. 2-2 महिने 3-3 महिने हे तुम्हाला वेटिंग पिरियड आहे तिथे. मी मागच्या 3 वर्षापासून मी दुबईला प्राईम डेंटल हेल्थ सेंटर सोबत अटॅच आहे. तिथले मी पेशंट्स आजही ऑपरेट करतो. आता आम्ही डिस्टन्स लर्निंगहून हे रोबोटिक सर्जरीज आणि नेव्हिगेटेड सर्जरीज स्टार्ट केल्यात. त्याचं एक सेंटर आमचं चेन्नईला आहे, एक सेंटर मुंबईला आहे. त्यामध्ये आपण पेशंटला इथपर्यंत आणण्याची गरज नाही. पहिले आपण काय करायचो की दुबईचे पेशंट्स जाऊन ट्रीट करायचो, त्यात आपला वेळ जायचा, मग त्यांचा वेळ जायचा, त्यामध्ये खर्च वाढायचा, काही गोष्टी राहून जायच्या. तर आता ह्या CT स्कॅनमुळे, ह्या CBCTमुळे आणि 3D डायग्नोस्टिकमुळे आणि ह्या AI फीचरमुळे मी आज नेव्हिगेटेड सर्जरीज करतो. म्हणून ह्याच्यावर काही सॉफ्टवेअर्स असतात, ज्या सॉफ्टवेअरमध्ये मी हा डाटा जो आहे हा डाटा त्या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही लॉन्च करतो, तो डाटा मिक्स करतो. जसं आपण गेमिंग खेळतो त्या पद्धतीने तिथे जी सर्जरी आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये ती सर्जरी केली जाते, ती लॉक केली जाते. ती लॉक केलेली सर्जरी नंतर त्यातून एक 3D प्रिंट निघतो. तो 3D प्रिंट आपण त्यांना पाठवतो. तो 3D प्रिंट पेशंटच्या तोंडामध्ये तुम्ही प्लेस करा आणि ती सर्जरी करा. म्हणजे काय, इथून मला नांदेडला जायचंय, माझ्या बाजूच्या घरात तुम्हाला जायचंय. सचिन सरांनी आता जसं विचारलं की पाळेकर सरांनी त्यांना लोकेशन टाकलं आणि तुम्ही बरोबर इथे आलात, त्याच पद्धतीने ह्या लोकेशनवर जसं आपण फॉलो करतोय त्याच पद्धतीने डेंटिस्ट्री ही आज नेव्हिगेटेड सर्जरीवर गेली आहे. मी तुम्हाला आज शब्द देतो की पुढच्या
ऑक्टोबरपर्यंत माझं कम्प्लीट रोबोटिक सर्जरी हे आपल्या नांदेडमध्ये हे पहिलं भारतातलं रोबोटिक सर्जरी म्हणून आपलं नाव होईल. आणि त्यासाठी सी सर्टिफिकेशन हे गव्हर्नमेंटकडून थांबलेलं आहे, त्यामुळे आपण थांबलोय. अदरवाईज आम्ही भारतामध्ये आता 7 ते 8 सर्जन आहोत जे नेव्हिगेटेड आणि कम्प्लीट रोबोटिक सर्जरीवर काम करतोय. तर अशा पद्धतीने ही डेंटिस्ट्री वाढत चालली आहे. ह्याचा उपयोग तुम्हाला करायचा असेल तर अगोदर तुम्ही बेसिक डेंटिस्ट म्हणजे जनरल डेंटिस्ट्रीकडे तुम्ही गेलं पाहिजे. ह्या लोकांना ऑलरेडी हे सगळं माहिती आहे. इथे जे प्रॅक्टिस करतात हे सगळं त्यांना माहिती आहे, पण त्यांच्याकडपर्यंत पेशंट त्या लेवलला आलाच नाही, त्यांनी ते प्रश्न विचारलेच नाहीत, तर ते त्यांचं उत्तर ते देऊ शकत नाही. आपल्याकडे ती मानसिकता झाली आहे की दात माझा गेलाय ना तर बसवायची काय गरज आहे. ही मानसिकता जोपर्यंत आपल्यातून जाणार नाही, आपल्या जनरल प्रॅक्टिसमधून जाणार नाही, तोपर्यंत पेशंटचीही ती मानसिकता जाणार नाही. इनिशियल फेजमध्ये आपण हे इम्प्रेशन्स घ्यायचो. म्हणजे काय, तोंडामध्ये एक मटेरियल टाकायचो, एक साचा बनवायचो आणि तो पोर करायचो आणि मग त्यानुसार आपले जसे दात आहेत ते बनवून मागून घ्यायचो आणि मग पेशंटच्या तोंडात बसवायचो. बरं, त्या पेशंटच्या तोंडात ते दात बसल्यानंतर परफेक्टच असतील असं कसं शक्य नाही. कारण तो टेक्निशियन दात बनवतो, त्या टेक्निशियनला थोड्याफार काही चुका होऊ शकतात, होत नाहीत अशातला नाही. आणि असं नाही की ते कम्प्लीट चूक असतं, असंही नाही. म्हणजे इतक्या वर्षापासून चाललंय म्हणजे ते चुकीचं आहे असंही नाही. हे चाललं होतं, पण ह्यात आता आपल्याला इतक्या अवगत मशीन झाल्यात की त्याच्यामुळे ते शक्य झालंय की ते इतकं एररलेस. का आपण पहिले ओपन हार्ट सर्जरी करायचो? कारण अँजिओप्लास्टी ही नव्हती, आपण करू शकायचो नाही, तेवढी ती ट्रीटमेंटही अवगत नव्हती. आता अँजिओप्लास्टिक पेशंट जातो, 2 दिवसामध्ये अँजिओप्लास्टी करून घरी येतो, 4 दिवसामध्ये फिरायला लागतो. त्याच पद्धतीने डेंटिस्ट्रीचं आहे. ही जी नेक्स्ट जनरेशन आहे ही, आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये आता आम्ही मागच्या मला वाटते की 5 ते 6 वर्ष झाले मी माझ्या डेंटिस्ट्रीमध्ये इम्प्रेशन हा प्रकार म्हणजे माप घेणं हे बंद केलंय. त्याला आपण 3D स्कॅनिंग म्हणतो. हा स्कॅनर आहे, तो पेशंटच्या तोंडामध्ये स्कॅन करतो, मायन्यूट गोष्टी पेशंटच्या स्कॅन करतो. ॲक्च्युअल इमेजेस म्हणजे जे तसा तुमचा दात आहे तसाच तो दात तुमचा स्कॅन करतो. त्याची टूथची कलर, टूथचं डायमेन्शन, सराउंडिंग तुमचा जिंजावा त्याचा कलर, तुमच्या टीथमधला इनॅमल पोर्शन किती आहे, डेंटल पोर्शन किती आहे, तो इनॅमल कधी तुमचा केरीज होणार आहे, द फ्युचर डिटेक्शन ऑफ केरीज म्हणजे पुन्हा कधी केरीज होईल हे सुद्धा तो डायग्नोज करून तुम्हाला सांगतो. म्हणजे इथपर्यंत डेंटिस्ट्री पुढे गेलंय. हा स्कॅनर आहे आणि ती जी स्क्रीनवर बघताय तुम्ही, तर तुमची ॲक्च्युअल इमेजेस पेशंटच्या आम्ही स्कॅन करतो आणि ते स्कॅन केल्यानंतर 3D मॉडेल हे व्हर्च्युअल तयार होतं. हे व्हर्च्युअल, ह्याला कुठेही प्रिंट काढायची नाही. देर इज नो वेस्टेज ऑफ मटेरियल, नो प्रिंटिंग, नथिंग. एव्हरीथिंग इज इन द कम्प्युटर. आणि ते 3D जेव्हा तुमच्याकडे येतं ते इट इज कम्प्लिटली एररलेस. त्यामुळं ॲक्युरेसी लेवल ही ऑलमोस्ट 0 एकदम. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची फिकर नाही की ते दात उंच झालाय का, कुठून निघणार आहे का, बसलाच नाही. ह्या ज्या गोष्टींच्या कंप्लेंट्स आहेत ह्या अगदी 0 झाल्या. आणि हे सगळं कोणासाठी चाललंय, हे कोणासाठी चाललंय? आपण हे सगळे प्रयत्न पेशंटला जास्तीत जास्त ॲक्युरेट देण्यासाठी, आपल्या चुका आपण करेक्ट करण्यासाठी ह्या गोष्टी आपण अवगत करत चाललोय, आपण शिकत चाललोय. पण ह्या गोष्टी आपण, ही जी कॅप आहे अशी प्रिंट होऊन, आपण आज बघितलंय की कुठलीही गोष्ट प्रिंट करायची तर 3D प्रिंट करतोय. त्याच पद्धतीने दात पण 3D प्रिंट होत आहे. हा दात विदिन 15 मिनिट्स जर प्रिंट होतो. ह्या मशीन्स इतक्या मोठ्या आहेत आणि ह्यांची कॉस्टिंग खूप जास्त आहे. जसं जसं भारतामध्ये हे वाढत जाईल, ऑलमोस्ट पाश्चात्य देशामध्ये प्रत्येक प्रिंटर हे प्रत्येक क्लिनिकमध्ये असतं. म्हणजे तुम्ही आलात, स्कॅन झाला, प्रिंट झाला, 15 मिनिटमध्ये बसवा आणि जा. आपल्याकडे काय होतं, या माप द्या, 10 दिवसानंतर 5 दिवसानंतर कॅप येते, मग ती बसते, काही वेळेस ती चुकते, मग आपण पेशंटला वापस पाठवतो, मग ती नवीन करतो, मग त्याचा कलर बरोबर होत नाही, मग आम्ही कलर डोळ्याने घेतलेला असतो, ते कुठेतरी चुकतं. पण हेच जर AI फीचर आहे, तो स्वतः डायग्नोसिस करतोय, त्यात काय चुका होणार आहेत तो ऑलरेडी सांगतोय. तुमची
दाताची उंची तुम्ही किती कट केली आहे, तुम्ही बरोबर कट केलंय का नाही केलंय. तुम्ही नाही बरोबर कट केलं तर तो प्रिंटच नाही करणार. म्हणजे तुमचा एरर तो तिथेच पकडणार, तुमच्या चुका तिथेच पकडणार. त्यामुळे आपल्या चुका करेक्शन करण्यासाठी ह्या मशीन्स आहेत आणि आपल्या पेशंटला अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचे मटेरियल आपण सप्लाय करू शकतो. बरं, हा प्रिंटर किंवा हा स्कॅनर फक्त आपल्याला फक्त भारतापुरता मर्यादित नाही. मी मागची एक केस सांगतो जी मी डेन्मार्कमधून प्रिंटिंग करून घेतली. त्या पेशंट्सला त्यांचं, तो पेशंट ॲक्च्युली होता US चा. त्यांना जे टीथ पाहिजे होते ते प्रोसेरामधून प्रिंट हवे होते आणि प्रोसेरा ही लॅब ही जगातली सगळ्यात मोठी लॅब आहे, ती आहे डेन्मार्कला. मग तो पेशंट तर इंडियात आलेला आहे पण त्याला पाहिजे डेन्मार्कमधूनच. तर हे स्कॅन केला, डेन्मार्कच्या लॅबला कनेक्ट केला, तिथे प्रिंट झाला आणि 8 दिवसामध्ये त्या कॅप्स इथे अवेलेबल. म्हणजे आज असं नाही आहे की फक्त मी पुण्यावरून मुंबईवरून मागवतोय किंवा मला एक मटेरियल पाहिजे, हे नाही. तुम्ही आज जगातला कुठलाही मटेरियल, कुठलीही गोष्ट सांगा, ती प्रिंट आउट करू शकतो आणि ती अत्यंत इझी वेने. हे जे तुम्ही इन्स्ट्रुमेंट बघताय हे आहे TMJ रेकॉर्ड, म्हणजे फेस आर्टिक्युलेटर. हे काय आहे? जनरली आपण बघतो की दाताचं दुखणं असलं तरी आपण कधी कधी त्या डॉक्टरकडे जात नाही. कान दुखतोय, जबड्यामध्येच दुखतोय, गालामध्येच दुखतोय, आम्ही पेशंटला सांगतो की तुमच्या जॉईंटचा प्रॉब्लेम आहे. जॉईंटचा प्रॉब्लेम आहे तर कशामुळे? तुमचे दाताचं काहीच नाही, जॉईंटचा प्रॉब्लेम. आपण तो जॉईंटचा प्रॉब्लेम झाला कशामुळे? हा टीथमुळे. देर इज अ कोऑर्डिनेशन ऑफ 3 थिंग्स: TMJ जॉईंट, मसल अँड टीथ. इज अ न्यूरोमस्क्युलर फंक्शन. हे जर 3 जण एकत्र काम नाही केले तर ह्यातला एक जण डॅमेज होणार आहे. द विकेस्ट पॉइंट विल बी डॅमेज. जो विकेस्ट आहे तो डॅमेज होतो. ह्या TMJला जर तुम्ही रेकॉर्ड नाही केलं आणि तुम्ही जर तुमचे गेलेले सगळे दात जर तसेच बसवले तर तुम्ही हा रेकॉर्ड न करता बसवले म्हणजे तुम्ही खूप मोठी चूक केली. तर आपण अशा पद्धतीने पूर्ण जॉईंट्स रेकॉर्ड करतो, व्हर्च्युअली तो रेकॉर्ड होतो आणि तो व्हर्च्युअली रेकॉर्ड होऊन तुमच्या ॲक्च्युअल मुवमेंट कॅप्चर केल्या जातात आणि त्या कॅप्चर झालेल्या मुवमेंट ह्या प्रिंट आउट होतात. आता ह्या पेशंटमध्ये तुम्ही जर बघितलं तर काय प्रॉब्लेम असा विचारचाल तर ह्या पेशंटमध्ये तुम्ही जर बघितलं सगळे दात आहेत, बरोबर आहे. मला वाटते मी खूप जास्त बोलतोय का आपण व्यवस्थित मार्गाने चाललोय का नाही? तर ह्या इमेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर पेशंटमध्ये सगळे दात आहेत, बरोबर आहे. सगळे दात आहेत. काही प्रॉब्लेम वाटतोय का तुम्हाला? जर तुम्ही बारकाईने बघितलं तर. आता हे बंद होतंय प्रेझेंटेशन, मला माहिती नाही का होतंय हे. पण पेशंटची चीफ कंप्लेंट ही होती की दातामध्ये कुठेही प्रॉब्लेम नाहीये पण जॉ खूप जास्त पेनफुल आहे, रात्रभर झोप होत नाही, सकाळी उठल्यानंतर फटीग असतो. पेशंट मागील 2 वर्षापासून बाकी सगळ्या ट्रीटमेंट घ्यायला रेडी होता. सगळ्या ट्रीटमेंट झाल्या, MRI झाले, सगळं झालं पण डायग्नोसिस कुठलंही झालेलं नव्हतं. द डायग्नोसिस इज अ मेन प्रॉब्लेम की तुमचा जॉ करेक्ट पोझिशनमध्ये बसत नव्हता. त्या करेक्ट पोझिशनमध्ये नसल्यामुळे तुला न्यूरोमस्क्युलर पेन स्टार्ट झालंय आणि त्या पेनमुळे त्यांना मायग्रेन हे आहे असं संबोधून ट्रीटमेंट देण्यात आली. पण ती सगळी बंद करायची गरज पडली कारण फक्त टीथ हे अलाइन केले, टीथ करेक्शन्स केले आणि टीथ बसवल्यानंतर तो प्रॉब्लेम क्लीन झाला. तो पेशंटला त्रास अगदी झिरो. तर ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर पेशंटचे वरच्या साईडला काही टीथ फ्रॅक्चर आहेत, काही टीथ मिसिंग आहेत.
पण जेव्हा हा पेशंट आला होता तेव्हा फक्त त्यांचे मिसिंग रिप्लेसमेंटसाठी बघितलं गेलं होतं. पण मिसिंग रिप्लेसमेंट म्हणजे फक्त दात बसवणे ही प्रक्रिया नाही, त्याच्या जॉची ॲक्च्युअल कुठल्या लेवलला दात हे त्याच्या हवेत हे आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे आणि मग ते बसवले पाहिजे. हे बसवल्यामुळे पेशंटची जर तुम्ही स्माईल बघितली तर अत्यंत ड्रास्टिक चेंज तुम्हाला दिसेल. म्हणजे पेशंट प्री ऑपरेटिव्ह पहा आणि तिचा पोस्ट ऑपरेटिव्ह जर तुम्ही बघितला तर तुम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह जर बघितला तर त्याचे स्माईल ड्रास्टिक चेंज आहे. म्हणजे तिचा दिसण्या पेशंटचा कॉन्फिडन्स लेवल हा त्याच्या स्माईलवर असतो, त्याचं बोलणं हे सगळं त्याच्या स्माईलवर डिपेंड असतं. म्हणून पेशंटला नुसते दात नाही पाहिजेत, पेशंटला त्याचा कॉन्फिडन्स रिगेन पाहिजे, तो आपल्याला बघायला पाहिजे आणि मग ती ट्रीटमेंट डिसाईड करायला लागते. आपण जनरली बघतो की मिसिंग टीथ, एखादा दात पडला ना बाजूच्या दाताचा 2 दातांना सपोर्ट घेतला जातो आणि ब्रिज केला जातो. त्यामुळे काय होतं की ती ट्रीटमेंट काही चुकीची अशी नाहीये, पण त्यामुळे 2 दात आपल्याला डॅमेज करावे लागतात आणि मग ते बसवावे लागतात. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्या दातांना इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत किंवा फ्रॅक्चर झाला तर तो पूर्ण टीथ जाऊ शकतो. मग अशा केसेससाठी आपल्याकडे काय ट्रीटमेंट आहे, तर अशा केसेससाठी आपण हे इम्प्लांट हे ऑप्शन्स देतो. कारण हे यंग एज पेशंट आहेत, ह्यांना जर आपण आत्तापासून ब्रिज द्यायला लागलो तर त्यांचे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हे टीथ फार लवकर डॅमेज होतील. जर तुम्ही बघितलं तर ह्या केसमध्ये हा बोन फार कमी होता, बोन थिकनेस कमी होती. त्या बोनला आपण त्या बोनमध्ये इम्प्लांट प्लेस केला, त्याच्यासोबत ग्राफ्टिंग प्लेस केली. ग्राफ्टिंग म्हणजे आपण आर्टिफिशियल बोन हे टाकलं आणि बोन ग्राफ्ट टाकून मग तो टीथ प्लेस केला तर तुम्ही डायग्नोज करू शकणार नाही की हा टीथ आपण बसवलेला आहे. म्हणजे पेशंटची स्माईल, पेशंटचं इस्थेटिक, पेशंटचा लुक हे आपण पूर्ण रिगेन करू शकतो. त्यामुळं पेशंटचा दात रिप्लेसमेंट ही एक भावना घेऊन तो पेशंट आलेला नसतो. जसं मागच्या साईडला दात तुम्ही काढला आणि बसवलाच नाही खूप दिवस, तर मॅक्झिलरी जे सायनस आहे तो खाली खाली सरकायला लागतो, तो जागा ऑक्युपाय करायला लागतो. मग अशा केसेसमध्ये आपल्याला जर इम्प्लांट करायचं असेल तर त्या सायनसला लिफ्ट करता येतं. आणि आता इतक्या ट्रीटमेंट अवगत झाल्यात की पहिले आपल्याला सायनस ओपन करायला लागायचा आणि मग तो ग्राफ्ट टाकायचा आणि मग इम्प्लांट प्लेस करायचा, पण आता ती करायची गरज नाहीये. इनडायरेक्टली तुम्ही हे सायनस जे आहे ते लिफ्ट करू शकता, तो ग्राफ्ट प्लेस करू शकता आणि मग इम्प्लांट प्लेस करू शकता. हे अशा पद्धतीने आपण जिथे बोन लॉस झालेला आहे त्या ठिकाणी आपण हे प्रोसिजर करू शकतो. ही केस मी अतिशय महत्त्वाची आहे तुमच्या सगळ्यांसाठी, कारण मोस्ट ऑफ दी 30 to 40% पेशंटला हा प्रॉब्लेम असतो, जिंजावायटिस आणि पेरिओडोंटायटिस. अशा केसेसमध्ये तुम्ही जर बघितलं, ह्या पेशंटचा लुक जरी बघितला तर अगदी फटीक, पेशंटचा कॉन्फिडन्स कम्प्लीट लॉस आहे, तिचे टीथ पोझिशन सगळ्या लॉस झालेल्या आहेत, म्हणजे तिला कुठल्याही गोष्टींमध्ये कॉन्फिडन्स राहिला नाही. आणि जर तुम्ही टीथ बघितले तोंडामध्ये तर कम्प्लीट टीथ मोबाईल आहेत, कुठली टीथनी तिला प्रॉपर जेवण करता येत नाही. अशा केसेसमध्ये आपल्याला जेव्हा तुम्ही योग्य वेळेत जर आलात तर त्या प्रत्येक गम टिश्यूची सर्जरी करून तो टीथ सेव्ह करता येतो आणि तुमचे नॅचरल टीथच तोंडामध्ये फार व्यवस्थित पद्धतीने ठेवता येतात. पण ह्या पेशंटची एक लिमिट क्रॉस झालेली, त्याचा बोन लॉस कम्प्लीट झालेला. आम्ही त्यांचे एक्सरेज घेतले, डायग्नोसिस केला, डिसाईड केलं की पूर्ण टीथ काढायचे आणि नवीन टीथ बसवायचे. पेशंट हे ॲक्सेप्ट करायला रेडी नव्हता की माझे दात जाणार आणि मला दात कधी येणार. आम्ही त्यांना हे समजून सांगितलं की तुमचे दात जातील, दात हे फक्त मी तुम्हाला एका दिवसात देईल आणि तुमचा ड्रास्टिक चेंज करेल, पण त्यासाठी तुम्हाला मला वेळ द्यायला लागेल ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. म्हणजे काय की कंटिन्युअस फॉलोअप, तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टी, आम्ही जे सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आहेत ह्या तुम्ही तंतोतंत पाळल्या पाहिजे. ह्यांचा डिजिटली पूर्ण डायग्नोज केला, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला, कुठल्या टूथवर कुठली पोझिशन असली पाहिजे, तिथे स्माईल डिझाईन कुठं असली पाहिजे, ती स्माईल केल्यानंतर कुठला दात कुठे दिसेल, तिची लिपची पोझिशन काय असेल, आणि नंतर मी इम्प्लांट प्लेस केले आणि प्लेस केल्यानंतर आणि तिच्या टीथची पोझिशन प्लेस केल्यानंतर आम्ही जे ड्रास्टिक चेंज तिच्यामध्ये जो केला तो मी तुम्हाला दाखवतो. दिस इज द चेंज ऑफ दॅट पेशंट. तुम्ही कुठे होतात आणि आता कुठल्या पोझिशनला आहेत. म्हणजे ह्या
ड्रास्टिक चेंज इतका होता की त्यांना त्यांच्या आधार कार्ड चेंज करायला लागलं. म्हणजे तिचा कॉन्फिडन्स लेवल इतका आहे की शी इज अ टीचर. त्यांना जेव्हा पहिलीची जी पोझिशन होती त्या पोझिशनमध्ये आणि जेव्हा ते आत्ता जातात तेव्हा ते सर हसत हसत म्हणतात की सर माझं नवीन लग्न झालंय. तर म्हणजे पेशंटचा कॉन्फिडन्स बघा, म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग ऑफ लाईफ. दिस इज नॉट ट्रान्सफॉर्मिंग ऑफ टीथ, दिस इज अ ट्रान्सफॉर्मिंग ऑफ लाईफ. आता ओल्ड एज म्हणलं की काय, आपण जनरली म्हणतो की काय आता तर दात तर पडलेत, दिसण्याचं काय एवढं हे नाहीये. पण नुसते दात हे दिसण्यासाठी नाहीयेत, तर जेवणासाठी इतके महत्वाचे आहेत. फर्स्ट डायजेस्टिव्ह सिस्टम इज स्टार्ट फ्रॉम द सलावा. तोंडामध्ये आपली सगळ्यात पहिली डायजेस्टिव्ह सिस्टम, आपण सगळे वैद्यकीय क्षेत्रातले आहेत, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम कुठे स्टार्ट होते? तोंडामध्ये. जर तेच जर बोलस फॉर्म झाला नाही, म्हणजे तुमचा प्रॉपर अन्नाचा गोळाच तयार झाला नाही, तो मध्ये जाऊन पचेल काय आणि अब्झॉर्प्शन होईल का? म्हणून टीथ हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या ओल्ड एज लेडीचा कॉन्फिडन्स इतका होता की ती मला म्हणत होती की सर मला दिसायचं तर खूपच छान आहे, मी दिसते पण खूप छान होते पहिले, मला टीथ पण पाहिजे जेवणासाठी. हे का पाहिजेत? ओल्ड एजमध्ये रिकव्हरी ही फक्त टीथमुळे होऊ शकते. कारण जसं जसं ओल्ड एज होत जातात भरपूर आजार आपल्याला होतात, त्यावेळेस तुम्हाला रिकव्हरीसाठी टीथ हे फार महत्त्वाचा अवयव मानला जातो आणि त्यामुळे तो आपल्या पेशंटला दिला पाहिजे. तर ह्या पेशंटचं आम्ही कम्प्लीट डायग्नोसिस केलं, त्याच्यावर पूर्णतः स्टडी केली आणि तिचे नंतर टीथ प्लेस केले. तर तिचा हा ड्रास्टिक चेंज आहे. म्हणजे ती 75 वर्षाची दिसायची, ती सरळ 60 वर्षाची दिसायला लागली. म्हणजे दिस इज द ट्रान्सफॉर्म ऑफ दॅट पेशंट. म्हणजे ओल्ड एजच असं नाही की ओल्ड एज म्हणजे दात नसले की ते ओल्ड दिसतात, पण तुम्ही त्यांना दात द्या त्या अगदी यंग दिसायला लागतील. हा त्या पेशंटचा ड्रास्टिक चेंज आहे. तुम्ही म्हणजे ऑब्झर्व करा की जर त्या बघितल्या तर त्यांना आपण आजी म्हणू, एकदम बघितलं आणि ह्यांना बोलत असताना फार कॉन्फिडेंटली ते पेशंट बोलतील की, तर अशा पद्धतीने त्यांचा ट्रान्सफॉर्म करायचं आहे आपल्याला. आणि ह्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपल्याला फार हाय लेवलवर डेंटिस्ट्रीचं काम गेलेलं आहे. ते काम करण्यासाठी ह्या सगळ्या इक्विपमेंटचा वापर होतो. रूट कॅनलसाठी तुम्ही जर आता जनरली बघितलं असेल की रूट कॅनलमध्ये फक्त काही मशीन्सने आपण रूट कॅनल नाही, मायक्रो लेवलची डेंटिस्ट्री आहे. तुम्ही मायक्रोस्कोप करून तुमचा प्रत्येक टीथमधला जो वेसल्स आहेत ते तुमच्या ब्लॉक असतील तर त्या काढता येतात आणि अशा पद्धतीने आपल्याला ॲडव्हान्स डेंटल ट्रीटमेंट ही करता येते. रिसेंटली आता आपण जर बघितलं तर नुसतं टीथ इन्फेक्शन किंवा आपण ह्याला इतकं लाईटली घेतो की दाताबद्दल मी तुम्हाला सांगितलं की नुसतं दात बसवणं हे महत्त्वाचं नाही आहे सर. आता हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिश झालं आहे की ज्यांचं ओरल माउथ किंवा ओरल हेल्थ ज्यांची चांगली आहे आणि ज्यांची नाही आहे, ज्यांना ओरल हेल्थ खराब आहे, त्यांची 2.7 टाइम मोर चान्सेस आहेत की कार्डिओव्हास्क्युलर प्रॉब्लेम्स होण्याचे. म्हणजे डेंटल इन्फेक्शन हे जे तुम्ही लाईटली गोष्ट सांगता किंवा घेता ही अतिशय चुकीची आहे. आणि हे रिसेंटली पब्लिश आर्टिकल आहे 3 आर्टिकल्स मी मुद्दामून आणलेत की ज्याच्यामध्ये आता 1993 पासून रिसर्च चालू आहे की मायोकार्डियल इन्फेक्शन जे आहे रिस्क फॅक्टर हे डेंटलमुळे. तुम्हाला पेसमेकर जरी बसवायचा असेल तर सगळ्यात पहिले कार्डिओलॉजिस्ट कोणाला भीतो? तर डेंटल इन्फेक्शनला. मग जर डेंटल इन्फेक्शन इतकं जर महत्वाचं आहे तर ह्याच्याकडे इतका निग्लिजन्स का? हा खूप मोठा प्रश्न आज आहे. आणि कसा तो सिस्टमिकल, समजा तुमचा पेरिओ प्रॉब्लेम्स आहे म्हणजे गम डिसीज आहे, तो गम डिसीज जर असेल तर तुमचे फायब्रोजन्स रेज होतात, WBC रेज होतात, त्याच्यामुळे तुमची ब्लड व्हिस्कोसिटी वाढते आणि इस्चेमिक हार्ट डिसीजेस डेव्हलप होतात. दिस इज अ प्रूव्हन स्टडी. आता रिसेंटली जे पेरिओ जर्म्स आहेत त्या पेरिओ जर्म्समुळे सर प्लेटलेट कोहॅग्युलेशन सुद्धा होतंय, हे सुद्धा सिद्ध झालंय. दिस इज अ रिसेंट 2003 स्टडी. आणि त्यामुळं आपल्याला ह्या डेंटल इन्फेक्शनला कसं थांबवता येईल हे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी आपल्याला पुढाकार घेऊन हे थांबवलं पाहिजे. कारण ह्या टीथ नसल्यामुळे मोस्ट ऑफ दी पेशंटचे जे डायबिटिक पेशंट आहेत हे इन्सुलिन रेजिस्टन्स झालेले आहेत.
आणि हे प्रूव्ह केलंय. माझं आता एक आर्टिकल पब्लिश होईल जे पुढच्या महिन्यामध्ये, जे जितकी आपल्या नांदेडमधले डायबेटॉलॉजिस्ट आहेत त्यांना मी सोबत घेऊन त्यांच्याकडे जितके डायबिटिक पेशंट्स आहेत त्यांचा एक ग्रुप तयार केला, ज्यांच्यामध्ये टीथ आहेत आणि ज्यांच्यामध्ये टीथ नाहीत, आणि ज्यांचे टीथ नव्हते त्यांना आम्ही टीथ दिले. त्यानंतर त्यांचा डायबिटिक कंट्रोल किती झाला आणि किती लॉंग टर्म झाले. तर जर टीथ नसतील तर इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होत जातो आणि डायबिटिक अनकंट्रोल होतो. दिस वॉज अप्रूव्हन बाय माय स्टडी. तर रिसेंटली अजून एक आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये पीरिओ प्रॉब्लेम्स, म्हणजे जे काही आपण फिमेल्स आहेत ड्युरिंग त्यांच्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये आपण सांगतो की डेंटल ट्रीटमेंट नका करू, डेंटल ट्रीटमेंट थर्ड ट्रायमिस्टरमध्ये करणं अवॉइड करा. असं काहीही नाही आहे. कुठल्याही ट्रायमिस्टरमध्ये तुम्ही डेंटल ट्रीटमेंट करू शकता. ड्युरिंग प्रेग्नन्सी कम्प्लीट यू कॅन डू एनी डेंटल ट्रीटमेंट विदाऊट एनी रिस्क. जर तुम्ही डेंटल ट्रीटमेंट नाही केला तर डेफिनेटली त्याच्यामध्ये हाय रिस्क आहे की तुमचा लोअर बेबी होण्याचे किंवा अर्ली बेबी होण्याचे. तर हे रिसर्च स्टडीज आहेत. त्यामुळं दातांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्या वैद्यकीय क्षेत्रांनी बदलला. तर डेफिनेटली ह्या ज्या नवीन इक्विपमेंट आम्ही जे आणलेत किंवा आम्ही जे वापरतोय ह्याचा तुम्हाला सुद्धा फायदा होईल किंवा आपल्या येणाऱ्या पेशंटला फायदा होईल. आणि माझं हे हॉस्पिटल आहे. मी थोडक्यात तुम्हाला माझ्या हॉस्पिटलचं इंटिरियर दाखवतो किंवा माझं हॉस्पिटल दाखवतो की मी मागच्या 2011 पासून नांदेडमध्ये काम करतोय. डेंटल हॉस्पिटल हे फक्त एखादी डेंटल ट्रीटमेंट करण्यासाठी नसून पेशंटच्या कम्फर्ट झोननुसार आम्ही ते बनवलेलं आहे. आल्यानंतर पेशंटला काय कम्फर्ट असावा, किती कम्फर्ट असावा, हे सगळ्या गोष्टींचा विचार करून हॉस्पिटल बनवलं आहे. दिस इज अ 3 चेअर डेंटल हॉस्पिटल, वेल इक्विप्ड. आत्तापर्यंत मी जेवढे इक्विपमेंट दाखवलेत ते सगळे इक्विपमेंट्स माझ्या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ते मागील 5 वर्षापासून आम्ही त्याच्यावर काम करतोय. आणि मुख्यतः सगळ्या डॉक्टरांचा आम्हाला नेहमी आमच्या डेंटिस्टचा सपोर्ट राहिलेला आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळे बऱ्याच पेशंट्सच्या आम्ही चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो. जो तुम्हाला मी फोटोग्राफ दाखवला की इनडायरेक्ट सायनस स्लिप किंवा माझं जे इंटरनॅशनल आर्टिकल पब्लिश झालंय, तो जो आर्टिकल पब्लिश झालाय तो 2012 मध्ये आणि तो पेशंट मुखेडचाच आहे. तर त्याच पेशंटचं मी केस घेऊन पब्लिश केलेली 2012 मध्ये आणि ती इंटरनॅशनल लेवलला पब्लिश झाली. तर जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नांदेडला आलात तर नक्कीच नांदेडच्या आमच्या डेंटल हॉस्पिटलला व्हिजिट द्या. आणि दिस इज द नेक्स्ट जनरेशन ऑफ आवर डेंटिस्ट्री. मी जे तुम्हाला बोललो की आम्ही 3D मशीन्स घेऊन येतोय, नेव्हिगेशन्स मशीन्स घेऊन येतोय, त्या ह्या मशीन्स आहेत आणि डेफिनेटली ह्या त्या दिवाळीपर्यंत आमच्या हॉस्पिटलमध्ये असतील. ही कम्प्लीट नेव्हिगेटेड सर्जरीचे हँडपीसेस आहेत जे डायनामिक 3D कंट्रोल करते, ज्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक पेशंटला जेव्हा आपण ट्रीटमेंट करत असतो तेव्हा तो इंडिकेट करतो की आपण राईट ट्रॅकवर आहेत का रॉंग ट्रॅकवर आहात. दिस इज ग्रीन, रेड मीन्स तुम्ही रॉंग जाताय. इट विल कम्प्लिटली लॉक, द सर्जरी विल बी रिव्हर्स. तर अशा पद्धतीने हे वेल इक्विप्ड जो रोबोटिक आहे तो थोडक्यात दिवसामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये येईल आणि आपल्या पेशंटला त्याची हेल्प होईल. हे ह्या लोकांमुळे मी जिथे मी प्रेझेंट करू शकतो इंटरनॅशनल लेवलला ते हे लोक आहेत आणि ह्या लोकांमुळे मी आज इथे आहे. हे सगळे माझे मेंटर आहेत. यांनी वेळोवेळी मला साथ दिली, मला शिकवलं, त्यामुळं आज इथपर्यंत आपण आलो आहे. आणि ही माझी सगळी टीम, माझी मिसेस आणि माझा स्टाफ, ज्यांच्याशिवाय हे शक्य नाही, ते कार्य माझं शक्य नाही. तर तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलात आणि वेळ दिलात त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. मुखेडच्या सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार करतो की तुम्ही डेंटल क्षेत्राला एक चालना देण्यासाठी वेळ दिलात, बोलण्यासाठी वेळ दिलात. त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सर. डॉक्टर दिनेश चव्हाण सरांनी डेंटिस्ट्री आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इन डेंटिस्ट्री
याबद्दल खूप छान असं अमूल्य मार्गदर्शन इथं केलेलं आहे. आणि डेंटल क्षेत्र हे दात काढणे किंवा दात कोरणे आणि पोट भरणे इतपतच नसून ते किती ग्लोबल झालंय आणि किती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यामध्ये आता आलेल्या आहेत हे सरांनी खूप छान पद्धतीने ते मांडलेलं आहे. आणि त्यांच्या क्लिनिकचं जेव्हा ते इंटेरियर दाखवत होते, खरंच खूप असं आपलं वर्किंग प्लेस केव्हा पण असं एकदम प्लीजंट असलं पाहिजे. ते स्वतःलाच नाही तर पेशंटला देखील त्याचं जे असं म्हणतात ना, डेंटल सेन्सिटिव्हिटी जी असते ती खूप जास्त प्रमाणात त्रास देते. तर त्यांच्या क्लिनिकमध्ये पेशंट गेला की अर्ध तिथलं वातावरण पाहूनच त्याचं पेन कमी होतं. याचा अनुभव मी स्वतः पण घेतलेला आहे. मी पण त्यांची एक लाभार्थी आहे. सर, खूप छान असं इथे मार्गदर्शन तुम्ही केलं आणि आमचं CMEला तुम्ही 4 चांद लावले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. यानंतर दुसऱ्या सेशनला सर इथे एकटेच आलेले नाहीत, तर त्यांचं बेटर हाफ सुद्धा इथे प्रेझेंट आहे. तर डॉक्टर रोशनी चव्हाण मॅडमला मी अशी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचंय आणि डॉक्टर सुभेदार मॅडम यांना मी त्यांचे स्वागत करण्यासाठी विनंती करते. डॉक्टर रोशनी चव्हाण मॅडम. सर एवढे सक्सेसफुल झाले तर त्यामागं नक्कीच मॅडमचा हात आहे असं त्यांनी स्वतः पण सांगितलेलं आहे. दोघांचं प्रोफेशन एक असल्यामुळं खूप मदत होते. मॅडम पूर्ण वेळ डेंटल क्लिनिकमध्ये असतात आणि इथे तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप आभार मॅडम.